Hello students, good morning to all of you, and let's start the new topic, that is work, energy and power. Okay. नीट अँड जेई पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, दॅट इज वर्क, एनर्जी अँड पॉवर. ओके. तर या टॉपिक मध्ये बेसिकली आपण काय स्टडी करणार आहे, तर सुरुवातीला वर्कडनचा पार्ट. ओके. वर्कडन मधले डिफरंट केसेस आणि वर्कडनचा कम्प्लीट पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर एनर्जी म्हणजे पर्टिक्युलरली कुठली एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. आणि मेकॅनिकल एनर्जी मध्ये दोन टाइप येतात, दॅट इज कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. त्याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी देखील आपल्याला बघायचा आहे. अँड फायनली एनर्जीचा पार्ट झाल्यानंतर आपण पॉवरचा पार्ट बघणार आहे. पॉवर, वर्क, एनर्जी अँड पॉवर. ओके. अप टू द 10th स्टँडर्ड तुम्ही वर्क, एनर्जी आणि पॉवरचा फक्त बेसिक पार्ट, इनिशियल पार्ट स्टडी केलेला असेल. ओके. आता नीट अँड जेई पॉइंट ऑफ व्ह्यू कम्प्लीट इन डेप्थ स्टडी आपल्याला वर्क, एनर्जी आणि पॉवरचा करायचा आहे. हा टॉपिक एक खूप छान टॉपिक आहे. ओके. स्मॉल अँड स्वीट टॉपिक आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता लेट स्टार्ट दिस टॉपिक विथ द कन्सेप्ट ऑफ द वर्क. वर्कच्या कन्सेप्ट पासून आपण हा टॉपिक स्टार्ट करूया. आता वर्क म्हणजे काय किंवा वर्क कधी होणार आहे लक्षात घ्या. व्हेन फोर्स इज अप्लाइड ऑन ए बॉडी अँड बॉडी गेट डिस्प्लेस्ड सम डिस्टन्स इन डायरेक्शन ऑफ द फोर्स, देन वर्क इज सेड टू बी डन. म्हणजे वर्क डन होण्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय केली पाहिजे, याच्यामध्ये फोर्स अप्लाय केला पाहिजे. आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर काय झालं पाहिजे, फोर्सच्या डायरेक्शन सर्टन डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे. म्हणजे फोर्स अप्लाय केला आणि फोर्सच्या डायरेक्शन सर्टन डिस्प्लेसमेंट झाली तर त्यावेळी काय होतं, वर्क डन होतंय असं आपण म्हणतोय. ओके. सो वर्कची डेफिनेशन किंवा वर्क कधी होतंय आपण म्हणणार बघा. Work is said to be done when force is applied on the body. Force is applied on the body and it gets displaced. It gets displaced some distance in direction of force. ओके. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, वर्क डन होण्यासाठी, वर्क होण्यासाठी फोर्स पाहिजे आणि त्याचबरोबर काय झालं पाहिजे, डिस्प्लेसमेंट पाहिजे. ओके. त्याची काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे इन डायरेक्शन ऑफ फोर्स, त्यावेळी वर्कडन झालं असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर ही सिंपल कन्सेप्ट आहे या पद्धतीने वर्कडनची. आता वर्कडन मध्ये बेसिकली दोन कन्सेप्ट आहेत. दोन कन्सेप्ट आपल्याला इन डिटेल स्टडी करायचे आहेत. फर्स्ट इज द वर्कडन बाय द कॉन्स्टंट फोर्स अँड आफ्टर दॅट वर्कडन बाय द व्हेरिएबल फोर्स. ओके. अनेक वेळा असे सिच्युएशन असतात की पूर्ण डिस्प्लेसमेंट मध्ये म्हणजे बॉडी सपोज ए टू बी पोझिशन मूव्ह करते, फ्रॉम पोझिशन ए टू पोझिशन बी जाते. ठीक आहे. तर ए टू बी पोझिशन मध्ये इनफायनाईट पॉइंट्स येतात, इनफायनाईट पोझिशन्स येणार आहेत आणि त्या प्रत्येक पोझिशनला फोर्स काय असतोय, काही वेळेला कॉन्स्टंट असतोय. आणि त्यावेळी होणारं जे वर्कडन आहे त्याला काय म्हणतो आपण, वर्कडन बाय द कॉन्स्टंट फोर्स. तर सुरुवातीला आपण वर्कडन बाय द कॉन्स्टंट फोर्स म्हणणार आहे. परंतु अशा पण काही केसेस आहेत जे आपण पुढे स्टडी करणार आहे की ज्याच्यामध्ये ए टू बी बॉडी मूव्ह करत असताना जेवढ्या मधल्या इनफायनाईट पोझिशन आहे त्या प्रत्येक पोझिशनला फोर्सची मॅग्निट्यूड काय असते, थोडी डिफरंट असते. आणि त्यावेळी झालेले जे वर्कडन आहे ते वर्कडन बाय काय म्हणतो आपण, व्हेरिएबल फोर्स म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी द वर्कडन बाय कॉन्स्टंट फोर्स. Work done by constant force. Okay. So once again work done by constant force कधी येणार आहे, at each and every point, okay, during the displacement has same magnitude of the force or same magnitude as well as direction of the force. म्हणजे बॉडी ए पोझिशन टू बी पोझिशन जात असेल तर ए आणि बी च्या मधल्या जेवढ्या पॉसिबल पोझिशन आहेत त्या प्रत्येक पोझिशनला फोर्स तेवढाच राहणार आहे, इन मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन, दोन्हीनं काय होणार आहे तेवढाच राहत असेल तर वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स असं म्हणतो. आता वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्सचा फॉर्म्युला काय बघा. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स इज गिवन बाय फॉर्म्युला एफ बार डॉट एस बार.
म्हणजे वर्कडन हे काय आहे, डॉट प्रोडक्ट आहे. वर्कडन काय आहे, डॉट प्रोडक्ट आहे. कुणाचं डॉट प्रोडक्ट आहे, फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टरचं डॉट प्रोडक्ट आहे. ओके, किंवा मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार आहे, एफ इंटू एस इंटू काय येणार आहे, कॉस थिटा. कारण डॉट प्रोडक्टचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, ए बार डॉट बी बार म्हणजे काय असतं, ए बी कॉस थिटा असतं. त्याच पद्धतीने एफ बार डॉट एस बार म्हणजे काय येणार आहे, एफ एस कॉस थिटा येणार आहे. Okay, so in vector form work done is written like this, that is W is equal to F bar dot S bar, and only in magnitude form it is written like this, that is W is equal to F S cos theta. आता याच्यामध्ये वन्स अगेन बघा, F म्हणजे फोर्सचे मॅग्निट्यूड, S म्हणजे डिस्प्लेसमेंटचे मॅग्निट्यूड आणि थीटा म्हणजे काय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मधला अँगल. ओके, म्हणजे डायग्रामॅटिकली जर रिप्रेझेंट करायचं झालं तर ते असं रिप्रेझेंट करता येईल. ओके, so diagrammatically it can be like this. So suppose body is moving in this direction and in this direction due to the force which is applied in this direction. तर याच्यामध्ये फोर्स जो आहे तो डिस्प्लेसमेंट जे आहे ती हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये अँगल काय आहे, थीटा आहे. तर वर्क डन येणार आहे फोर्सचे मॅग्निट्यूड इंटू डिस्प्लेसमेंटचे मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. ओके, तो तर हा बेसिक फॉर्म्युला आहे वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्सचा, दॅट इज एफ बार डॉट एस बार. ओके, आता बघा हे डॉट प्रोडक्ट कसं सॉल्व्ह करायचं ते पण बघूया. इफ एफ बार इज इक्वल टू असेल एफ एक्स आय कॅप प्लस एफ वाय जे कॅप प्लस एफ झेड के कॅप आहे, दॅट इज एफ बार, अँड एस बार इज इक्वल टू displacement S bar is equal to Sx I cap Sy j cap plus Sz k cap असेल. देन वर्क डन काय येणार आहे, डॉट प्रोडक्ट काढायचं आहे. डॉट प्रोडक्ट काढायचं कसं काढायचं असतं, तर आय चं आय बरोबर मल्टिप्लिकेशन, जे चं जे बरोबर मल्टिप्लिकेशन आणि के चं के बरोबर मल्टिप्लिकेशन. व्हेरी सिंपल. सो काय होणार आहे, एफ एक्स एस एक्स आय कॅप डॉट आय कॅप काय वनच येते प्लस एफ वाय एस वाय, ओके, प्लस एफ झेड एस झेड. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द वर्क डन. एक क्वेश्चन पण बघूया याचा आपण. क्वेश्चन इज लाइक दिस, इफ फोर्स वेक्टर इज गिवन एज I cap plus 2j cap minus 3k cap. Okay, so this is the force vector, and due to this force displacement is produced like this, that is 2I cap plus 3j cap minus 2k cap. Then how much is the work done, how much work is done in this case. Okay, तर याचं सोल्युशन काय येणार आहे, वर्क डन इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड द डिस्प्लेसमेंट वेक्टर. म्हणजे काय करायचं, आय बरोबर आय चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथं नाही म्हणजे 1 आय आहे, 1 इंटू 2 म्हणजे किती होणार आहे, 2 होणार. त्याच्यानंतर प्लस 2 इंटू 3 म्हणजे किती होणार आहे, 6 होणार आहे. प्लस मायनस 3 इंटू 2, मायनस 3 इंटू 2 म्हणजे किती होणार, दॅट इज 6 होणार आहे, प्लस 6. अँड देअरफॉर टोटल वर्क डन इज 2 प्लस 6 प्लस 6, दॅट इज इक्वल टू किती येणार आहे, 14 जूल इज द वर्क डन. ठीक आहे, हा याचा सिंपल क्वेश्चन झाला. आता वर्क डन शी रिलेटेड आणखी काही कन्सेप्ट जे आहेत, आणखी काही कन्सेप्ट बघूया. तर पहिली गोष्ट म्हणजे वर्क डन ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, वर्क डन शी रिलेटेड आणखी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स. तर फर्स्ट पॉइंट आहे, दॅट इज वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. वर्क इज स्केलर क्वांटिटी, बरोबर ना, कारण ते डॉट प्रोडक्ट आहे ना, वर्क इज अ डॉट प्रोडक्ट आहे आणि डॉट प्रोडक्ट हे नेहमी काय देतं आपल्याला, स्केलर क्वांटिटीज देतं. ओके, इथं बाय मिस्टेक एफ वाय एस झेड लिहिलं, एफ वाय एस वाय पाहिजे. ओके, एफ एक्स एस एक्स प्लस एफ वाय एस वाय प्लस एफ झेड एस झेड. ओके, ठीक आहे ना. ओके, सो वर्क डन इज अ स्केलर क्वांटिटी. बिकॉज रिझन काय आहे, कारण वर्क इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर क्वांटिटीज.
आणि डॉट प्रोडक्ट आपल्याला नेहमी काय देतं, स्केलर क्वांटिटी देतं, किंवा वर्क डनला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. त्याच्यानंतर there is no term like instantaneous work. There is no term like instantaneous वर्क. म्हणजे अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल की अनेक फिजिकल क्वांटिटी अशा आहेत की ज्या ऍव्हरेज पण असतात आणि इन्स्टंटेनियस पण असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍव्हरेज व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, किंवा ऍव्हरेज पॉवर, इन्स्टंटेनियस पॉवर. ओके, या पद्धतीनं किंवा अशा प्रकारे अनेक फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत की ज्या ऍव्हरेज पण असतात आणि इन्स्टंटेनियस पण असतात. परंतु वर्कडन मध्ये इन्स्टंटेनियस नावाची कन्सेप्टच नसते. वर्क हे फक्त ऍव्हरेजच असतं. ओके, सो देर इज नो टर्म लाईक इन्स्टंटेनियस वर्क. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म रिलेटेड टू वर्क डन काय आहे, तर वर्क डिपेंड्स ऑन द फ्रेम ऑफ रेफरन्स. वर्क हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळे पॉइंट महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. वर्क डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स जर चेंज झाला तर वर्कडन चेंज होते. वर्कडन फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असतं. कारण लक्षात घ्या, वर्कडनचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज एफ इंटू एस इंटू कॉस थीटा आहे, बरोबर. तर याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे की फोर्स फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असतो का. फोर्स फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असतो का, नाही. फोर्स जो आहे तो फ्रेम ऑफ रेफरन्सवर अजिबात डिपेंडंट नसतो. म्हणजे एका बॉडीवर सपोज 50 न्यूटन फोर्स अप्लाय केला तर कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्स मधून बघितला तर तो 50 न्यूटनच दिसणार, तो वेगळा दिसणार नाही. डिस्प्लेसमेंट फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असतं का, तर असतं, लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट फ्रेम ऑफ रेफरन्स टू फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज होते. याचं मी एक्झाम्पल देखील तुम्हाला देणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड असल्यामुळे वर्कडन देखील फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंडंट असणार आहे. एक्झाम्पल एक देतो. सपोज लिफ्टचं एक एक्झाम्पल घेऊया. देर इज अ लिफ्ट लाईक दिस. अशा प्रकारे एक लिफ्ट आहे आणि लिफ्ट मध्ये काय आहे, एक पर्सन आहे लाईक दिस, आणि त्याच्या हातामध्ये काय आहे, एक बॅग आहे फुल ऑफ मनी. ओके, आता या बॅगचं मास सपोज किती आहे, एम आहे. बॅगचं मास किती आहे, एम आहे ना, काहीतरी मास असणार आहे. आता ही बॅग आपल्या हँड मध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी पर्सननं बॅगवर किती फोर्स लावलेला असणार आणि कुठल्या फोर्स डायरेक्शनला लावलेला असणार. बघा, पर्सननं बॅगवर अप्लाय केलेला फोर्स जो आहे तो कितीला अप्लाय केलेला असणार. बॅग एमजी या फोर्सनं खाली पडण्याची शक्यता आहे, ती बॅग खाली पडू नये म्हणून पर्सननं लावलेला फोर्स जो आहे ना तो किती असणार आहे, एमजी असणार, आणि तो अपवर्ड डायरेक्शन असणार, कारण बॅगचं वेट जे आहे ते काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार. ठीक आहे. आता हा पर्सन लिफ्ट मध्ये आहे आणि या पोझिशन पासून तो सपोज लिफ्ट थोड्या वेळाने या पोझिशनला गेली, या पोझिशनला गेली. ओके, या पोझिशन पासून या पोझिशनला तो पर्सन अलॉंग विथ लिफ्ट जे आहे ते मूव्ह झालेला आहे. वन्स अगेन बॅग इज इन दी हँड. ती बॅग हातामध्येच धरलेली आहे आणि एच एवढ्या डिस्प्लेसमेंटनं ते वर गेलेलं आहे, एच एवढ्या व्हर्टिकल हाईटनं वर गेलेलं आहे. ठीक आहे. आता दोन ऑब्झर्वर आहेत. हा ऑब्झर्वर ए ज्यांना ऑलरेडी बॅग हातामध्ये धरलेली आहे, आणि ग्राउंडवर एक ऑब्झर्वर आहे. ओके, ग्राउंडवर एक ऑब्झर्वर आहे, दॅट इज ऑब्झर्वर बी. आता ऑब्झर्वर ए ला विचारलं बॅगवर फोर्स किती लावलाय, तो काय सांगणार, एमजी. ऑब्झर्वर बी ला विचारलं बॅगवर फोर्स किती लावलाय, तो पण सांगणार एमजी. म्हणजे दोन्ही केसेस मध्ये फोर्स काय आला तेवढाच आला. आता ऑब्झर्वर ए ला विचारलं की बॅगची तू डिस्प्लेसमेंट किती केलीस किंवा बॅगची डिस्प्लेसमेंट किती झाली, तो काय सांगणार. आता तो लिफ्ट मध्ये आहे ना, त्याच्यामुळे तो फ्रेम ऑफ रेफरन्स काय घेणार आहे, लिफ्टचा सरफेसच फ्रेम ऑफ रेफरन्स घेणार, आणि ती बॅग हातामध्ये होती आहे तशीच आहे. त्याच्यामुळं पर्सन ए काय सांगणार आहे, देर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ बॅग. पर्सन ए काय सांगणार, बॅगची डिस्प्लेसमेंट झालेलीच नाही, मी माझ्या हातामध्ये कंटिन्युअसली धरलेली आहे तिथंच आहे, ती अजिबात जागेची हल्लेली नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यामुळं पर्सन ए काय सांगणार आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स जर लिफ्ट जर घेतलं, लक्षात घ्या, लिफ्ट हा फ्रेम ऑफ रेफरन्स घेतला तर बॅग विथ रिस्पेक्ट टू लिफ्ट आहे तिथंच आहे, अजिबात चेंज झालेली नाही. त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, ऑब्झर्वर ए ला विचारले तर 0, परंतु ऑब्झर्वर बी ला विचारलं की बॅगची डिस्प्लेसमेंट किती झाली तर तो काय सांगणार,
एच एवढी, बरोबर आहे ना. मग आता वर्क डन विथ रिस्पेक्ट टू पर्सन ए काय होणार आहे, फोर्स अप्लाय केला mg परंतु डिस्प्लेसमेंट आहे 0, त्याच्यामुळे वर्क डन होणार आहे 0. आणि इथं वर्क डन विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर बी जर आपण बघितलं तर फोर्स अप्लाय केलेला दिसतोय mg आणि डिस्प्लेसमेंट काय होणार आहे एच होणार. बॅग इथं होती ती इथं गेली ना, एच हाईटनं वर गेली, तर वर्क डन होणार आहे mg एच. म्हणजे बघा काय झालेलं आहे, इथं फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज केल्यानंतर वर्क डन चेंज झालेला आहे. म्हणजे वर्क डन डिपेंड्स ऑन द फ्रेम ऑफ रेफरन्स, कारण डिस्प्लेसमेंट डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू लिफ्ट वर्क डन 0 होते, वर्क डन बाय द पर्सन 0 होते, आणि विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड वर्क डन होते mgh. So in this way work done depends on the frame of reference. Okay. हे बघा, लिफ्ट ऍक्सेलरेटेड असू दे, लिफ्ट स्लोली जाऊ दे, फास्टली जाऊ दे, युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जाऊ दे, ऍक्सेलरेशन जाऊ दे, वर्कडन तेवढंच होणार आहे. वर्कडन इथं चेंज होत नाही, कारण वर्कडन इथं जे वर्कडन आहे ना ते टाइमवर डिपेंडंट नाहीच आहे, वर्कडन डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे ना. सपोज लिफ्ट खालून वर गेली, सुरुवातीला 10 सेकंड मध्ये गेली आणि नंतर सपोज 10 मिनिट मध्ये गेली, वर्कडन काय होणार तेवढंच होणार. वर्कडन टाइमवर नाही डिपेंड. वर्कडन हे अप्लाय केलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन गोष्टीवर डिपेंड आहे. ओके. सो युनिफॉर्म व्हेलॉसिटीने जर गेला तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं या पद्धतीने वर्कडन होणार आहे. म्हणजे फास्टली गेला आणि स्लोली गेला तरी वर्कडन काय होणार आहे तेवढंच होणार आहे. ऍक्सेलरेशन जर जात असेल तर मात्र वर्कडन थोडंसं डिफरंट येऊ शकते. ओके, बिकॉज पर्सन लावलेला फोर्स त्या केसमध्ये डिफरंट असू शकतोय. हा, आता वर्कडन पाथवर डिपेंड असतं का नाही, तर इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ फोर्स. ते पुढे आता याच टॉपिकमध्ये कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सची कन्सेप्ट आहे. तर वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स डज नॉट डिपेंड ऑन पाथ, बट वर्क डन बाय नॉन कंजर्वेटिव्ह फोर्स डिपेंड्स ऑन पाथ. ओके, हे पण लक्षात ठेवा. वर्क डन हे आणखी डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहे, लक्षात घ्या. वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स, म्हणजे फोर्सचे दोन टाईप आहेत. ओके, लॉज ऑफ मोशन मध्ये आपण कंजर्वेटिव्ह फोर्स, नॉन कंजर्वेटिव्ह फोर्स असं फोर्सेसचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, बरोबर आहे ना. तर वर्क डन बाय कंजर्वेटिव्ह फोर्स जे आहे ते कसं असतं, डझंट डिपेंड ऑन पाथ, डझंट डिपेंड ऑन path, but work done by non-conservative force depends on path. Okay, work done by non-conservative force depends on the path. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फॉर एक्झाम्पल फ्रिक्शन हा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. तर फ्रिक्शननं केलेलं वर्क डन हे पाथवर डिपेंड असणार आहे, परंतु ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, त्यांनी केलेलं वर्क डन हे पाथवर डिपेंड नसतेच. ओके, ते आणखी डिटेलमध्ये नंतर आपण बघूया. ठीक आहे. आता त्याचबरोबर हे वर्क जे आहे त्याचं एसआय युनिट काय येणार बघा. एसआय युनिट, याचे युनिट्स पण जरा बघूया. याचं एसआय युनिट येणार आहे जूल. ओके, जूल हे याचं एसआय युनिट आहे आणि याचं सीजीएस युनिट आहे वर्कडनचं. सीजीएस युनिट ऑफ वर्कडन इज अर्ग. आणि अर्ग आणि जूल मधला कन्व्हर्जन फॅक्टर देखील तुम्हाला माहिती असेल. तर या अर्ग आणि जूल मधला कन्व्हर्जन फॅक्टर आहे दॅट इज 1 जूल इज इक्वल टू 10�7 अर्ग असणार आहे. 10�7 अर्ग. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त वर्कडनचे आणखी काही युनिट्स आहेत, ते देखील तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये किंवा ऍटॉमिक फिजिक्स मध्ये वर्कडनचं युनिट जे आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्ट देखील आहे. वर्कडनचं युनिट काय आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट. अदर युनिट्स, तर त्याच्यामध्ये येणार आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती असतं,
1.6 इंटू 10⁻⁻19 जूल असतं. हे मोस्टली ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये वापरतो. किंवा आणखी एक वर्कडनचं युनिट आहे, दॅट इज किलोवॅट आवर. किलोवॅट आवर, 1 किलोवॅट आवर हे इलेक्ट्रिसिटी मेजर करण्यासाठीचं युनिट आहे. लक्षात घ्या, आपण किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतो ते मेजर करण्यासाठी आपण किलोवॅट आवर नावाचं वर्कडनचं युनिट वापरतो. ओके, किलोवॅट आवर. तर किलोवॅट आवर म्हणजे किती जूल कसं येणार बघा, याच्यावरून या युनिट वरूनच आपल्याला जूल मध्ये कन्व्हर्जन करता येते. किलो मीन्स 10⁻³ बरोबर आहे ना. वॅट म्हणजे काय असतं, जूल पर सेकंड असतं. आणि अवर म्हणजे काय येणार आहे, 3600 सेकंड. बरोबर, किलो वॅट अवर. किलो मीन्स 10⁻³, वॅट मीन जूल पर सेकंड, अवर मीन्स 3600 सेकंड. हिअर सेकंड गेट कॅन्सल आणि मग 3600 इंटू 10⁻³ येणार ना. म्हणजेच मी असं लिहू शकतो 3.6 इंटू 10⁻⁶ जूल येणार आहे. ओके, सो 1 किलोवॅट आवर म्हणजे 3.6 इंटू 10⁻⁶ जूल असतं. ओके, तर या पद्धतीनं वर्कडनचे रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ओके, हा, आता याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपल्याला जो स्टडी करायचा आहे, दॅट इज नेचर ऑफ वर्कडन. बघूया नेचर ऑफ वर्कडन. आता हे नेचर ऑफ वर्कडन म्हणजे काय, तर वर्कडन कॅन बी पॉझिटिव्ह और इट कॅन बी निगेटिव्ह और इट कॅन बी झिरो. कारण पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला वर्कडन लिहित असताना ते प्लस मायनस साइन सहित लिहायचं आहे, अदरवाईज कॅल्क्युलेशन सगळं रॉंग होऊ शकतं. त्याच्यासाठी वर्कडन पॉझिटिव्ह कधी असतं, निगेटिव्ह कधी असतं, झिरो कधी असतं, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नेचर ऑफ द वर्कडन, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वर्कडनची कन्सेप्ट बघूया सुरुवातीला. पॉझिटिव्ह वर्कडन, बघा पॉझिटिव्ह वर्कडन, तर ज्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असेल, म्हणजे फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर आर इन सेम डायरेक्शन. पहिली गोष्ट ते सेम डायरेक्शन असली पाहिजेत. और देर इज acute angle between force and displacement, or F bar and S bar have acute angle. acute angle म्हणजे काय, 0 डिग्री टू 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. 0 पासून 90 डिग्रीच्या मध्ये जर अँगल असेल, ओके, तर वर्कडन नेहमी काय असतं, पॉझिटिव्ह असतं. लक्षात घ्या, एक तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन तरी पाहिजे, किंवा त्यांच्यामध्ये 0 to 90 डिग्री पर्यंत अँगल पाहिजे. 90 डिग्री पेक्षा कमी, 90 डिग्री नव्हे. ओके, लेस दॅन 90 डिग्री अँगल असेल, ओके, तर त्यावेळी काय होतं, पॉझिटिव्ह वर्कडन होतं. याचे काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, पॉझिटिव्ह वर्कडनचे एक्झाम्पल हे बघा. फर्स्ट एक्झाम्पल, when a body is lifted vertically upward. बघा, when a body is lifted vertically upward, when a body is lifted vertically upward. आता या केसमध्ये बघा, बॉडी ज्यावेळी व्हर्टिकली आपण लिफ्ट करतोय त्यावेळी वर्कडन, आता इथून पुढे लक्षात घ्या, फक्त वर्कडन म्हणायचं नाही, वर्कडन बाय जो फोर्स आहे ना, तो फोर्स पण तिथं लावायचा. अदरवाईज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे तुम्हाला सांगता येणार नाही. आता एखादी बॉडी सपोज एम मासची आहे आणि ती वर लिफ्ट केली आपण, ठीक आहे, तर वर्कडन बाय द लिफ्टिंग फोर्स काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. वर्क डन by lifting force is positive. ओके, आणि ते किती वर्क डन होणार, तर लक्षात घ्या, सपोज ही एम मासची एक बॉडी आहे. ओके, याला डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, दॅट इज वेट mg असणार आहे. मग त्याला वर लिफ्ट करायचे असेल तर एक्सटर्नल एजन्सीला फोर्स किती लावायला पाहिजे, mg एवढाच फोर्स लावायला पाहिजे. आणि
डिस्प्लेसमेंट देखील अपवर्ड व्हायला लागली. मग लिफ्टिंग फोर्स म्हणजे एक्सटर्नल एजन्सीला लावलेला फोर्स अपवर्ड आहे आणि डिस्प्लेसमेंट देखील अपवर्ड आहे, म्हणजे दोन्ही सेम डायरेक्शन आहेत. अँड देअरफॉर इथं वर्क डन काय होणार आहे, लिफ्टिंग फोर्स इंटू काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट. ओके. आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं वर उचलत असलो आपण तर काय येणार आहे, फोर्स mg एवढा येणार आहे. परंतु ऍक्सेलरेशन वर उचलत असलो तर फोर्स किती लावा लागतो, m इन ब्रॅकेट g प्लस a, तुम्हाला माहित आहे बरोबर आहे ना. म्हणजे वर्क डन बाय द लिफ्टिंग फोर्स येणार आहे हे पॉझिटिव्ह येणार, पहिली महत्वाची गोष्ट, प्लस f इंटू एस येणार आहे, म्हणजे प्लस m इन ब्रॅकेट g प्लस मायनस a इंटू एस येणार आहे, बरोबर आहे ना. बघा पॉझिटिव्ह वर्क डन. त्याच्यानंतर आता नेक्स्ट second example. When a body is lowered from height, okay, एखादी बॉडी जर काय केली, लोअर केली फ्रॉम हाईट, सर्टन हाईट वरून बॉडी लोअर केली, ठीक आहे. तर इथं वर्कडन पॉझिटिव्ह कोणामुळे होणार आहे, तर वर्कडन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह होणार. हे बघा एम मासची सपोज बॉडी असेल, इन अ बॉडी इज लोअर्ड फ्रॉम हाईट, सपोज बॉडीचा मास किती आहे, एम आहे, तर डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, एम जी. आणि सपोज म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे, एम जी, आणि याची एच हाईट मधून काय केली, व्हर्टिकली डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट झाली. ओके. तर याच्यामध्ये काय होणार बघा, वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी जर विचारलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे, एम जी असणार. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार, एम जी असणार आहे. डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, एच होणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शन डिस्प्लेसमेंट आहे, त्याच्यामुळे काय येणार आहे, हे पॉझिटिव्ह वर्क डन येणार. ओके. म्हणजे लक्षात घ्या, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा, हे कधी विसरायचं नाही. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह कधी असतं, एखादी बॉडी वरून खाली आली, सर्टन हाईट वरून खाली आली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती असणार आहे, प्लस एम जी एच एवढंच असणार नेहमी. ओके. बॉडी वरून खाली आली तर वर्क डन काय होतं, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज देर इज अ स्प्रिंग लाईक दिस, देर इज अ स्प्रिंग लाईक दिस, ठीक आहे. आणि या स्प्रिंग वर सपोज काय केला, एफ एवढा फोर्स अप्लाय केला, एफ एवढा फोर्स अप्लाय केला, आणि त्याच्यामुळे स्प्रिंगचं स्ट्रेचिंग किती झालं, एक्स एवढं स्ट्रेचिंग झालं, स्प्रिंग काय झाली, स्ट्रेच झाली एक्स अमाऊंट. तर या ठिकाणी वर्क डन बाय दॅट एक्सटर्नल एजन्सी किंवा वर्क डन एक्सटर्नल काय येणार आहे, एफ इंटू एक्स येणार आहे, आणि ते काय येणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे कॉन्स्टंट फोर्स एफ लावून आपण काय केली, एक्स एवढं इलॉंगेशन केलं स्प्रिंगचं, तर वर्क डन बाय एक्सटर्नल, फक्त वर्क डन म्हटला तर ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सांगता येणार नाही. पण वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी म्हटलं तर एक्सटर्नल एजन्सी टुवर्ड्स राईट फोर्स लावणार, कारण स्प्रिंगचं आपल्याला स्ट्रेचिंग करायचं आहे, आणि इलॉंगेशन पण फोर्सच्या डायरेक्शनच होणार आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम डायरेक्शन झाले तर वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. सो वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी पॉझिटिव्ह येणार आहे. ओके. किंवा सपोज आणखी एक सिंपल क्वेश्चन विचारला, ॲटवूड मशीन आपण लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलेला आहे, ॲटवूड मशीन लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलेलं आहे, बरोबर. आता सपोज हा ब्लॉक वर जातोय आणि हा ब्लॉक खाली येतोय, ओके. आणि दोन्ही ब्लॉकची म्हणजे हा ब्लॉक जेवढ्या डिस्प्लेसमेंटनं वर जाणार तेवढ्याच डिस्प्लेसमेंटनं हा ब्लॉक खाली जाणार आहे. आता या स्ट्रिंग मध्ये काय असणार आहे, ॲटवूड मशीन मध्ये लेफ्ट हँड साइडला पण टेन्शन असणार स्ट्रिंग मध्ये, आणि राईट हँड साइडला पण टेन्शन असणार आहे. तर लेफ्ट हँड साइडचं टेन्शन काय करणार आहे, ब्लॉकला वर घेऊन जाणार, आणि राईट हँड साइडचं टेन्शन जे आहे ते अपवर्ड असणार आणि डिस्प्लेसमेंट खाली होणार आहे. आता मला सांगा, या ठिकाणी विचारलं की वर्क डन बाय टेन्शन पॉझिटिव्ह कुठल्या साइडला आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइडला पॉझिटिव्ह वर्क डन बाय टेन्शन पॉझिटिव्ह आहे का, राईट हँड साइडला वर्क डन बाय टेन्शन पॉझिटिव्ह आहे, कुठल्या साइडला,
बरोबर आहे ना, लेफ्ट हँड साईडला. कारण लेफ्ट हँड साईडला बघा टेन्शन अपवर्ड आहे आणि डिस्प्लेसमेंट पण अपवर्ड व्हायला लागली. त्याच्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे, वर्क डन बाय द टेन्शन हे काय येणार आहे, किती होणार, टेन्शन फोर्स किती आहे, टेन्शन एवढाच फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, यस होणार आहे आणि ते काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. सो वर्क डन बाय टेन्शन ऑन द लेफ्ट साइड हे काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, तर या पद्धतीनं वर्कडन बाय म्हणजे पॉझिटिव्ह वर्कडन कधी होते हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, पॉझिटिव्ह वर्कडन कधी होते, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम डायरेक्शन असले तर. वर्कडन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह कधी असतं, ज्यावेळी वर्कडन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह कधी असणार आहे, ज्यावेळी बॉडी वरून खाली येते त्यावेळी. आता याच्यानंतर नेक्स्ट सेकंड, निगेटिव्ह वर्कडन म्हणजे काय असणार. निगेटिव्ह वर्कडन निगेटिव्ह वर्कडन. ठीक आहे, आता निगेटिव्ह वर्कडन कधी असणार, आताच आपण बघितलं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असेल तर वर्कडन पॉझिटिव्ह येते, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असेल तर काय होणार आहे, वर्कडन निगेटिव्ह येणार आहे. ओके, सो फेन F bar and S bar are opposite काय होणार आहे, वर्क डन इज नेगेटिव्ह. when F bar and S bar are opposite, okay, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असेल तर वर्क डन निगेटिव्ह येणार आहे. और अँगल बिटवीन F bar and S bar, अँगल बिटवीन काय असेल, फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर हा काय असेल, इज ऑब्ट्यूज असेल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय, 90 डिग्री टू 180 डिग्रीच्या मध्ये असेल, 90 डिग्री टू 180 डिग्रीच्या मध्ये असेल. ओके, देन वर्क डन इज नेगेटिव्ह. देन वर्क डन इज नेगेटिव्ह. लक्षात येते. आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, when body is lifted, काय होणार बघा, बॉडी आपण लिफ्ट केली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय येणार, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. हे बघा, ही बॉडी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार, mg, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन असतो आणि लिफ्ट करणार म्हणजे डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, अपवर्ड होणार आहे. तर इथं वर्क डन होणार आहे mg इंटू s, परंतु डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची डायरेक्शन ही अपोजिट आहे, त्याच्यामुळे वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. लक्षात येते, म्हणजे सिंपल थिंग लक्षात ठेवा, बॉडी वरून खाली आली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह होते आणि खालून वर बॉडी गेली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. किंवा सेकंड, when a body slides over rough surface, when a body slides over rough surface, आता रफ सरफेसवर एखादी बॉडी स्लाइड व्हायला लागली तर वर्क डन बाय फ्रिक्शन काय होणार आहे, लक्षात घ्या. सपोज हे बघा, ही बॉडी आहे आणि याची यस एवढी डिस्प्लेसमेंट झाली रफ सरफेसवर, यस एवढी डिस्प्लेसमेंट झाली आणि इथला फ्रिक्शनल फोर्स किती आहे, सपोज एफ एवढा फ्रिक्शनल फोर्स आहे. आता फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कशी असते, अपोजिट टू डिस्प्लेसमेंट असते या केसमध्ये. तर वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स किती होणार बघा, वर्क डन बाय फ्रिक्शन विल बी इक्वल टू काय होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होणार. आता फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स लेफ्ट आणि डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट आहे, त्याच्यामुळे हे वर्क डन जे आहे ते निगेटिव्ह होणार आहे. ओके, सो वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स when a body slides over rough surface is negative.
किंवा एखादी बॉडी एक मास काय केलं, सस्पेंड केलं बाय युजिंग स्ट्रिंग, आणि ते काय केलं, खाली मूव्ह केलं, खाली सरकवलं, तर वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी किंवा वर्क डन बाय टेन्शन काय होणार आहे, निगेटिव्ह होणार. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. सपोज देर इज अ मास यम. यम हे एक मास आहे आणि इट इज सस्पेंडेड बाय युझिंग अ स्ट्रिंग. आता या स्ट्रिंग मध्ये या मासमुळे काय होणार आहे, काहीतरी टेन्शन क्रिएट होणार. आता टेन्शनची मासवर ऍक्ट होणारी टेन्शनची डायरेक्शन कशी असणार आहे, अपवर्ड असणार, बरोबर. आणि हा मास काय केलेला आहे, एका स्ट्रिंगच्या साईन सस्पेंड केला आणि खाली लोअर केला, म्हणजे एच हाईटनं खाली आणला. तर इथं वर्क डन बाय द टेन्शन किती होणार बघा. वर्क डन बाय टेन्शन म्हणजे तिथं असणारं स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन जे काय असेल ते वर्क डन बाय टेन्शन, ओके, म्हणजे स्ट्रिंग मध्ये असणारे टेन्शन इंटू डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, एच होणार आहे. परंतु टेन्शन ब्लॉकवर अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होते आणि ब्लॉकची डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड होते. त्याच्यामुळे वर्क डन बाय टेन्शन काय होणार आहे, -T इंटू एच येणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने निगेटिव्ह वर्कडनची कन्सेप्ट आहे. बघा म्हणजे पॉझिटिव्ह वर्कडन, निगेटिव्ह वर्कडन कधी होणार बघा. पुन्हा एकदा आपण काय करूया, नंबर ऑफ फोर्सेस कन्सिडर करूया आणि ते पॉझिटिव्ह वर्कडन, निगेटिव्ह वर्कडन कधी करतात बघूया. पहिलं पुन्हा एकदा ग्रॅव्हिटी जर आपण कन्सिडर केली किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर कन्सिडर केला, तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह कधी असतं आणि निगेटिव्ह कधी असतं हे स्पष्टपणे तुम्हाला माहिती पाहिजे, क्लिअरली माहिती पाहिजे. ओके, तर लक्षात घ्या, बॉडी वरून खाली येत असेल तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि बॉडी खालून वर जात असेल तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी निगेटिव्ह येणार. नेहमी लक्षात ठेवा. यम मासची बॉडी असेल, एच हाईटनं खाली आली तर वर्क डन प्लस एम ची एच होणार. ठीक आहे. आणि एम मासची बॉडी असेल, एच हाईटनं वर गेली तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय येणार आहे, -mgh येणार. दॅट इज द फर्स्ट थिंग. ओके. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे सेकंड त्याच्यानंतर नेक्स्ट काय येणार आहे, दॅट इज टेन्शन इन स्ट्रिंग. स्ट्रिंग न केलेलं टेन्शन, स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन, त्यानं केलेलं वर्क डन. आता बघा, ही एम मासची एक बॉडी आहे आणि एका स्ट्रिंगच्या साइन अशी सस्पेंड केलेली आहे. आता इथं टेन्शन जे आहे ते अपवर्ड डायरेक्शन असणार ना. मग टेन्शन न केलेलं वर्क डन पॉझिटिव्ह कधी असणार आहे, बॉडी वर जात असेल, बॉडी वर मूव्ह करत असेल तर वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. आणि बॉडी खाली जात असेल तर वर्क डन बाय टेन्शन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. लक्षात येत आहे. थर्ड, स्प्रिंग फोर्स न केलेलं वर्क डन. स्प्रिंग फोर्स न केलेलं वर्क डन. स्प्रिंग फोर्स न केलेलं वर्क डन. स्प्रिंग फोर्स न केलेलं वर्क डन बघा. सपोज ही एक स्प्रिंग आहे, ठीक आहे. आता ही स्प्रिंग आपण इलॉंगेट केली, म्हणजे डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट करणार, त्यावेळी स्प्रिंग फोर्स कुठे येणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट येणार, बरोबर आहे ना. मग मला सांगा, स्प्रिंग जर इलॉंगेट केली तर वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार. हे बघा, स्प्रिंगचं इलॉंगेशन टुवर्ड्स राईट करणार, त्यावेळी स्प्रिंग पाठीमागे ओढणार ना त्याला. सो वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स निगेटिव्ह येणार. ठीक आहे. परत आता ही एक स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगला काय केलं मी, कॉम्प्रेस केलं, म्हणजे हे एंड धरून इकडं कॉम्प्रेस केलं. तर स्प्रिंग फोर्स कसा असणार, त्यावेळी स्प्रिंगला कॉम्प्रेस केलं तर स्प्रिंग फोर्स टुवर्ड्स राईट क्रिएट होतोय. त्याच्यामुळे वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काय येणार आहे, पुन्हा एकदा निगेटिव्हच येणार आहे. लक्षात येतंय. म्हणजे स्प्रिंगला कॉम्प्रेस करा किंवा इलॉंगेट करा, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काय असणार आहे, निगेटिव्हच असणार आहे. आता वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स पॉझिटिव्ह पण असते, कधी असते ते पण सांगतो मी तुम्हाला. ओके. पण लक्षात ठेवा, स्प्रिंग फोर्स कसा असतोय बघा, तर इन कॉम्प्रेशन और इलॉंगेशन, ओके, कॉम्प्रेशन किंवा इलॉंगेशन मध्ये वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स हे नेहमी निगेटिव्हच असणार आहे. हे लक्षात येते ना. कारण एखादी स्प्रिंग बघा, कॉम्प्रेस केली म्हणजे आत दाबणार आणि त्यावेळी स्प्रिंग फोर्स कसा असतोय, बाहेरच्या डायरेक्शन असतोय, बरोबर. म्हणजे स्प्रिंग फोर्स इनवर्ड, सॉरी,
डिस्प्लेसमेंट इनवर्ड अँड स्प्रिंग फोर्स आउटवर्ड असं होणार ते. ठीक आहे. त्याच्यामुळे वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स निगेटिव्ह येणार कॉम्प्रेशन मध्ये. इलॉंगेट केलं, स्प्रिंगला ओढलं बाहेर, स्प्रिंगला ओढलं तर बाहेर ओढलं, लक्षात घ्या. तर डिस्प्लेसमेंट बाहेरच्या डायरेक्शन होणार, परंतु त्यावेळी स्प्रिंग फोर्स कसा ऍक्ट होत असणार आहे, इनवर्ड डायरेक्शन, कारण स्प्रिंग परत ओरिजिनल लेंथला यायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यामुळे वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स जे येणार आहे ते स्प्रिंगला कॉम्प्रेस करा नाहीतर इलॉंगेट करा, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स हा निगेटिव्हच येणार आहे. आता वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स पॉझिटिव्ह असू शकतो का? असू शकतो. हे बघा, एखाद्या स्प्रिंगला स्ट्रेच केलं आणि सोडून दिलं. हे बघा, ही स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला मी स्ट्रेच केलं, ओढलं बाहेर, त्याला एम मास लावलेला, ओढलं आणि सोडून दिला. आता सोडून दिल्यानंतर इलॉंगेटेड स्प्रिंगला सोडून दिलं तर डिस्प्लेसमेंट इनवर्ड होणार आणि स्प्रिंग फोर्स तर इनवर्डच असणार आहे. आणि त्या केसमध्ये वर्क डन काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. लक्षात येत आहे? एक्सटर्नल फोर्स अपोजिट टू स्प्रिंग फोर्स असणार आहे, तरच ते स्ट्रेच होणार ना. ओके, म्हणजे लक्षात घ्या, फेन वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स पॉझिटिव्ह कधी असणार आहे, फेन स्प्रिंग इज स्ट्रेच्ड and released. ओके, स्प्रिंग फोर्स जो आहे तो आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम डायरेक्शन असणार आहेत, अँड देअरफॉर वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स विल बी पॉझिटिव्ह. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? काय डाऊट असेल तर विचारा. हे बघा, अशा प्रकारे एक स्प्रिंग असेल आणि त्याला आपण एक मास अटॅच केलेला आहे आणि या मासला काय केलं, साईडला ओढलं आणि सोडून दिलं, तर काय करणार, हे मास जे आहे ते इथून इथपर्यंत ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणार आहे. आता ज्यावेळेस हे जे मास ऑसिलेटरी मोशन मध्ये मास मेन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन जात असणार, म्हणजे टुवर्ड्स राईट जात असेल तर इलॉंगेट होणार, टुवर्ड्स लेफ्ट जात असेल तर काय होणार, कॉम्प्रेस होणार. ज्यावेळी हे मास मीन टू एक्स्ट्रीम जात असतं ना, त्यावेळी वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स काय असतं, निगेटिव्ह असतं, कारण डिस्प्लेसमेंट आउटवर्ड अँड फोर्स इनवर्ड. आणि ज्यावेळी पार्टिकल एक्स्ट्रीम टू मीन येत असतो, एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत मीन पोझिशनला येत असतो, त्यावेळी काय होणार आहे, स्प्रिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम येणार आणि त्यावेळी वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. लक्षात येत आहे? म्हणजे लक्षात घ्या, इन ऑसिलेशन ऑफ spring mass system, in oscillation of spring mass system काय होणार आहे, फॉर मोशन, ओके, फॉर मोशन फ्रॉम मीन टू एक्स्ट्रीम, मीन टू एक्स्ट्रीम, मीन टू एक्स्ट्रीम जर जायचं असेल तर इथं काय होणार आहे, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स इज, कारण मीन टू एक्स्ट्रीम जात असताना एकतर स्प्रिंग कॉम्प्रेस तरी होते किंवा इलॉंगेट तरी होते, तर वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स येणार आहे निगेटिव्ह. ओके, अँड फ्रॉम, तो पार्टिकल फ्रॉम एक्स्ट्रीम टू मीन येत असेल, आता एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन परत येत असेल, तर या केसमध्ये वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स हे काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. अशी ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स असेल तर वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते. ते मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं की सपोज अशा प्रकारे एक रफ सरफेस असेल आणि त्याच्यावर एक बॉडी काय केली, आपण स्लाइड केली, म्हणजे बॉडीची डिस्प्लेसमेंट एस झाली. आता बॉडीचा मास एम असेल तर इथं फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे, हे बघा, फ्रिक्शनल फोर्स तर अपोजिट टू डिस्प्लेसमेंट असणार ना, बॉडी उजवीकडे ओढायला लागलोय त्याच्यामुळे बॉडी टुवर्ड्स राईट ओढायला लागलोय आणि फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट होणार आहे. तर इथं वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स काय येणार आहे, या केसमध्ये बॉडी स्लाइड ओव्हर रफ सरफेस जर असेल तर वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स येणार आहे फ्रिक्शनल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि हे निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. आता आपण याच्या अगोदर ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम देखील बघितलेला आहे.
ब्लॉक ऑन ब्लॉक प्रॉब्लेम बघितलेला आहे. ठीक आहे, या पद्धतीने खालचा सरफेस सपोज स्मूथ आहे. आता वरचा ब्लॉक आपण काय केला, एफ फोर्सनं मूव्ह केला. एफ वरच्या ब्लॉकवर एफ फोर्स लावला आणि त्याच्यामुळे काय होतात, दोन्ही ब्लॉक टुवर्ड्स राईट मूव्ह करतायत. मला सांगा इथं फ्रिक्शनल म्हणजे ए आणि बीच्या मध्ये काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स असणार. ए आणि बीच्या मध्ये फ्रिक्शनल फोर्स. तर हा फ्रिक्शनल फोर्स ए वर कुठल्या डायरेक्शन ऍक्ट होणार आणि बी वर कुठल्या डायरेक्शन ऍक्ट होणार? ए वर कुठल्या डायरेक्शन आणि बी वर कुठल्या डायरेक्शन? तर लक्षात घ्या, ब्लॉक ए वर हा पुलिंग फोर्स इकडे ऍक्ट होणार आणि फ्रिक्शनल फोर्स बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार. तर ब्लॉक बी वर कसं होणार, ब्लॉक बी ला सरकवणारा फोर्स म्हणजे फक्त फ्रिक्शनल फोर्स असणार आहे आणि बी ची सपोज फॉरवर्ड डायरेक्शन डिस्प्लेसमेंट होत असेल तर इथं फ्रिक्शनल फोर्स फॉरवर्ड आणि डिस्प्लेसमेंट पण फॉरवर्ड. त्याच्यामुळे वर्क डन बाय फ्रिक्शन ऑन ब्लॉक बी काय येणार आहे, तिथला फ्रिक्शनल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट येणार आणि हे पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे, म्हणजे कुठलाही इथून पुढे प्रॉब्लेम आला तर काय करायचं, जो कुठला फोर्स असेल तो फोर्स बघायचा, त्याची डायरेक्शन फाइंड आउट करायची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फाइंड आउट करायची. दोन्ही डायरेक्शन सेम वाटल्या तर पॉझिटिव्ह घ्यायचं, अपोजिट वाटल्या तर काय करायचं आहे, निगेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, सो वन्स अगेन बघा, एखादी बॉडी वर लिफ्ट केली तर कुणी केलेलं वर्क डन पॉझिटिव्ह, कुणी केलेलं वर्क डन निगेटिव्ह येते, जरा सांगा. एखादी बॉडी आपण वर लिफ्ट केली, एम मासची बॉडी आहे, आपण वर लिफ्ट केली सर्टन हाईट मधून, तर वर्क डन बाय कोण पॉझिटिव्ह येणार आहे आणि वर्क डन बाय कोण निगेटिव्ह येणार? अनम्यूट करतो, बोला. कारण एकाच मोशन मध्ये अनेक फोर्सेस असू शकतात आणि अनेक फोर्सेसने केलेलं वर्क डन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. व्हेन बॉडी इज लिफ्टेड, ओके, बॉडी इज लिफ्टेड, वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी जे येणार आहे ना ते पॉझिटिव्ह येणार आहे. कारण एक्सटर्नल एजन्सी, एक्सटर्नल पर्सन जो आहे ना तो अपवर्ड फोर्स लावलेला असणार त्याला आणि वर सरकवत असणार आहे. आणि त्याच मोशन मध्ये वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी निगेटिव्ह असणार आहे, बॉडी इज लिफ्टेड. तसं याच्यावर अपोजिट पण होऊ शकतं, बॉडी जर काय असेल लोवर्ड केली, वरून जर खाली आणली तर काय होणार आहे, वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी निगेटिव्ह येणार, कारण पर्सनला लावलेला फोर्स तर अपवर्डच असणार आहे आणि बॉडीची डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड व्हायला लागले. त्याच्यामुळे वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी काय होणार, त्या केसमध्ये निगेटिव्ह येणार, म्हणजे बॉडी लोअर केली तर वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी निगेटिव्ह अँड वर्क डन बाय ग्रॅव्हिटी येणार आहे पॉझिटिव्ह. ओके, आता याच्यानंतर सपोज असा एक व्हर्टिकल सरफेस आहे आणि रफ सरफेस आहे आणि या रफ सरफेसला एक बॉडी अशी लावलेली आहे आणि ही बॉडी काय केली, इथून अशी वर लिफ्ट केली, बॉडी वर लिफ्ट केली. तर बघा इथं वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी एक सांगा, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स एक सांगा आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटी एक सांगा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फक्त साइन सांगायचं आहे. बॉडी वर सरकवली तर एक्सटर्नल एजन्सीनं लावलेला फोर्स अपवर्ड असणार आणि डिस्प्लेसमेंट पण अपवर्ड व्हायला लागले, त्याच्यामुळे वर्क डन बाय एक्सटर्नल एजन्सी पॉझिटिव्ह येणार, बरोबर. त्याच्यानंतर वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स, आता ही बॉडी वर स्लाइड व्हायला लागली म्हणजे फ्रिक्शनल फोर्स डाऊनवर्ड असणार आहे. आता फ्रिक्शनल फोर्स डाऊनवर्ड आणि डिस्प्लेसमेंट अपवर्ड म्हणजे वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय येणार, तर ग्रॅव्हिटीचं सिंपल आहे, बॉडी वर जात असेल तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी निगेटिव्ह असतं, करेक्ट, निगेटिव्ह. ओके, तर या पद्धतीनं कुठल्याही एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत असेल तर नंबर ऑफ फोर्सेसनं केलेलं वर्क डन जे आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, याच्यानंतर नेक्स्ट, आता पॉझिटिव्ह वर्क डन बघितलं, निगेटिव्ह वर्क डन बघितलं, आता झिरो वर्क डन बघायचं आहे. नेचर ऑफ वर्क डन मध्ये थर्ड केस येणार आहे, दॅट इज झिरो वर्क डन.
आता वर्कडनचा बेसिक फॉर्म्युला काय बघा, W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. ठीक आहे. तर बघा वर्कडन 0 कधी कधी असू शकतं. W इज 0 फेन, पहिली गोष्ट म्हणजे एकतर फोर्स 0 पाहिजे, फोर्स 0 पाहिजे आणि डिस्प्लेसमेंट मात्र व्हायला लागली. असं होतंय का नाही, फोर्स 0 असताना डिस्प्लेसमेंट होऊ शकते का नाही बॉडीची? होऊ शकते. कारण का एखादी बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल तर आपण असं अझ्युम करतो की नेट फोर्स ऑन द बॉडी इज इक्वल टू 0. एखादी बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असेल तर त्याचा मिनिंग कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे नो ऍक्सेलरेशन, नो ऍक्सेलरेशन म्हणजे नो फोर्स. म्हणजे लक्षात घ्या, व्हेन अ बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी वर्क डन बाय नेट फोर्स असं विचारलं तर आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. काय सांगतोय लक्षात येतंय? इफ अ बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी वर्क डन बाय नेट फोर्स 0 येणार. कारण का कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने बॉडी ट्रॅव्हल करते म्हणजे डिस्प्लेसमेंट डेफिनेटली येणार आहे तिथं, परंतु कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करते म्हणजे नेट फोर्स 0च असला पाहिजे. आणि नेट फोर्स 0 म्हणजे काय येणार आहे? वर्क डन 0 येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड, फेन डिस्प्लेसमेंट इज 0. म्हणजे अनेक वेळा असं पण होतंय की फोर्स लावलेला असतोय परंतु डिस्प्लेसमेंटच काय होत नाही. बघा हे आपण एक्झाम्पल बघितलंय. सपोज रफ सरफेसवर एक बॉडी ठेवलेली आहे आणि इथं मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 50 न्यूटन सपोज, आणि 10 न्यूटनचा फोर्स मी अप्लाय केला, बरोबर आहे ना? आता इथं फोर्स अप्लाय केलाय परंतु बॉडी डिस्प्लेस व्हायला लागली आहे का? नाही ना, बॉडी डिस्प्लेस होत नाहीये. त्याच्यामुळे वर्क डन बाय दिस 10 न्यूटन फोर्स किंवा वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स हे काय येणार आहे? 0च येणार आहे. ओके, म्हणजे काही वेळेला फोर्स अप्लाय करतोय परंतु डिस्प्लेसमेंट होत नाही, काही वेळेला फोर्स नसतोय पण डिस्प्लेसमेंट मात्र असते. ठीक आहे, तर त्या केसमध्ये वर्क डन 0 येणार आहे. आणि थर्ड केस म्हणजे जर कॉस थिटा 0 असेल तरी देखील वर्क डन होणार नाही. कॉस थिटा 0 म्हणजे काय? थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री पाहिजे. म्हणजे जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकाला जर परपेंडिक्युलर असेल तरी देखील वर्क डन होणार नाही. फोर्स पण आहे, डिस्प्लेसमेंट पण आहे, परंतु ते एकमेकाला जर परपेंडिक्युलर असतील तर वर्क डन होणार नाही. वर्क डन इज इक्वल टू 0. ओके, लक्षात येत आहे? आता फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट असं अनेक ठिकाणी येते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की वर्क डन बाय सेंट्रिपेटल फोर्स किती येणार आहे? वर्क डन बाय सेंट्रिपेटल फोर्स इन सर्क्युलर मोशन, वर्क डन बाय सेंट्रिपेटल फोर्स इन सर्क्युलर मोशन, वर्क डन बाय सेंट्रिपेटल फोर्स इन सर्क्युलर मोशन. हे काय असणार आहे? नेहमी 0च असणार आहे. कारण का तुम्ही सर्क्युलर मोशन जर कन्सिडर केली तर सर्क्युलर मोशन मध्ये फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स जो आहे ना तो कसा असतोय? नेहमी टुवर्ड सेंटर असतोय. आणि डिस्प्लेसमेंट जी आहे ना ती टँजेन्शियल टू द सर्कल असते. ज्या डायरेक्शन व्हेलॉसिटी असणार त्या डायरेक्शन डिस्प्लेसमेंट असणार. या दोघांच्या मध्ये नेहमी अँगल 90 डिग्री असतोय. अँड देअरफॉर वर्क डन बाय सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू 0 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सपोज असं तुम्हाला क्वेश्चन विचारला की देयर इज अ कुली. कुली म्हणजे माहित आहे तुम्हाला, जो डोक्यावर ओझं घेतो आणि वन प्लेस टू अनदर प्लेस मूव्ह करतो. ओके, पोर्टर असं आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? पोर्टर. There is a pulley. It has a certain weight on his head and he moves from one position to another position. A position to B position to travel करतोय. तर वर्क डन बाय दिस पोर्टर ओके किती असणार आहे? तर याचा आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. ओके, सो आन्सर विल बी इक्वल टू 0. कारण लक्षात घ्या इथं पोर्टरनं अप्लाय केलेला फोर्स कुठल्या डायरेक्शन असणार आहे? पोर्टर पहिली गोष्ट म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेसवर मूव्ह करत असला पाहिजे, ते पण महत्वाचं आहे. पर्सन इज मुव्हिंग ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस विथ सर्टन वेट ऑन हिज हेड. तर वर्क डन बाय पोर्टर काय येणार आहे? 0 येणार आहे. तर याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट जी आहे ती हॉरिझॉन्टल येणार आहे आणि
पोर्टरनं अप्लाय केलेला जो फोर्स आहे ते वेट खाली पडू नये म्हणून mg एवढा फोर्स काय केलेला असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन अप्लाय केलेला असणार आहे. त्याच्यामुळे दोघांच्या मधलं अँगल किती येणार आहे, थीटा 90 डिग्री येणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही बाय युझिंग फिजिक्स एक काम करू शकताय. काय, सपोज एका तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर आहात, एका कुलीला बोलवायचं आणि त्याला काय करायचं, आपलं जे ओझं आहे त्याला वाहून न्यायला सांगायचं. तो एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला गेल्यानंतर त्याला म्हणायचं, जेवढं काम तेवढं दाम, जेवढं वर्कडन केलंय तेवढं मी पैसे देणार आहे. बरोबर, त्यानं केलेलं वर्कडन किती असणार, 0. मग पैसे कसले द्यायचे, मग त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासमोर फिजिक्सचं पुस्तक घ्यायचं आणि सांगायचं, हे बघ तू अप्लाय केलेला फोर्स अपवर्ड डायरेक्शन आहे, डिस्प्लेसमेंट हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे देर इज नो वर्क डन. मग कामच केलं नाही तर पैसे कुठले द्यायचे मग. ओके, नेक्स्ट देर आर सम क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वर्क डन सांगायचं आहे. दॅट इज क्वेश्चन नंबर 1. Question number 1 is like this: when a body of mass m moves on a smooth surface, when a body of mass small m moves on smooth surface, म्हणजे फ्रिक्शन तर अजिबात नाही, स्मूथ सरफेस. ठीक आहे, स्मूथ सरफेस वर बॉडी मूव्ह करायला लागली आणि त्याच्यामध्ये फर्स्ट केस आहे दॅट इज विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी निघाले तर वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स काय असेल, असा क्वेश्चन आहे. वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. आता बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जर ट्रॅव्हल करत असेल तर एक्सटर्नल आणि स्मूथ सरफेस आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ट्रॅव्हल करायला लागले, म्हणजे एक्सटर्नल फोर्स लावायची गरजच नाही ना, बिकॉज इफ बॉडी इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी देर इज नो एक्सटर्नल फोर्स अँड देअरफॉर नो एक्सटर्नल डिस्प्लेसमेंट आहे परंतु फोर्स नाही, सो वर्क डन इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर नेक्स्ट, जर ऍक्सेलरेशन मूव्ह करत असेल विथ ऍक्सेलरेशन, आता ऍक्सेलरेशन मूव्ह करण्यासाठी आपल्याला फोर्स लावा लागणार ना, आणि तो फोर्स किती लावा लागणार, मास इंटू ऍक्सेलरेशन. सो वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स आता येणार आहे m इंटू ए हा फोर्स असणार आणि डिस्प्लेसमेंट s, आणि हे वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह वर्क डन येणार आहे, प्लस MAS. आता क्वेश्चन 2, when body of mass m moves on rough surface, okay, सरफेस. ठीक आहे, आता याच्यामध्ये बॉडी रफ सरफेसवर मूव्ह करायला लागले आणि फर्स्ट विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणखी एक इथं वर टाकूया, व्हेन अ बॉडी ऑफ मास m moves on smooth surface which is horizontal also, हॉरिझॉन्टल, आणि इथे देखील हॉरिझॉन्टल रफ सरफेस आहे. ठीक आहे, विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, तर वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स आता 0 येणार का, नाही, कारण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करण्यासाठी जेवढा फ्रिक्शनल फोर्स आहे ना तेवढा एक्सटर्नल फोर्स लावून धरायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळं फ्रिक्शनल फोर्स किती असतो, म्यू mg हॉरिझॉन्टल सरफेसवर, मग अप्लाइड फोर्स देखील किती पाहिजे, म्यू mg पाहिजे. सो प्लस म्यू mg इंटू एस हे वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स होणार आहे. आणि विथ ऍक्सेलरेशन ट्रॅव्हल करत असेल, विथ ऍक्सेलरेशन जर बॉडी ट्रॅव्हल करत असेल तर इथं वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स येणार आहे म्यू इंटू mgs एवढं तर येणारच आहे, प्लस मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू एस एवढं पण वर्क डन येणार आहे तिथं.
ओके, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स अगोदर ओव्हरकम करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मास जेवढा ऍक्सलरेशन पाहिजे त्याच्यानुसार MA एवढा ऍडिशनल फोर्स पाहिजे, MA इंटू S. ओके, आणि याच केसमध्ये ते कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाऊ दे नाहीतर ऍक्सलरेशन जाऊ दे, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स कसं येणार आहे? वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स हे काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. मायनस फ्रिक्शनल फोर्स असणार आहे μmg आणि डिस्प्लेसमेंट असणार आहे S. ओके, सो वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स मायनस μmg S. ओके, आणि हे दोन्ही केससाठी येणार आहे फॉर बोथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ऍज वेल ऍज ऍक्सेलरेशन. जे बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाऊ दे नाहीतर ऍक्सेलरेशन जाऊ दे, डिस्प्लेसमेंट तेवढीच होणार आणि फ्रिक्शनल फोर्स तेवढाच असणार आहे. एक्सटर्नल फोर्स मात्र काय होणार? कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करायचं असेल तर μmg एवढा एक्झॅक्टली फोर्स लावा लागणार आणि डिस्प्लेसमेंट S असणार आहे. आणि ऍक्सेलरेशन जायचं असेल तर μmg इंटू S ही वर्क डन होणार प्लस MA इंटू S वर्क डन होणार. ओके, तर या गोष्टी व्यवस्थित क्लिअर करून घ्या, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच केसमध्ये वर्क डन बाय नेट फोर्स असं विचारलं, वर्क डन बाय नेट फोर्स असं विचारलं. ओके, वर्क डन बाय नेट फोर्स व्हेन बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, हे काय येणार आहे? 0. वर्क डन बाय नेट फोर्स व्हेन बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असा वर्ड पण तिथं असला पाहिजे. म्हणजे नेट फोर्स 0 असणार ना, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने बॉडी ट्रॅव्हल करत असेल तर नेट फोर्स 0, आणि नेट फोर्स 0 म्हणजे काय होणार आहे? वर्क डन बाय नेट फोर्स इज इक्वल टू 0 असणार आहे. ओके, पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करण्यासाठी बॉडी स्मूथ सरफेसवर आहे का रफ सरफेसवर आहे ते अगोदर ठरवा. आता बॉडी स्मूथ सरफेसवर असेल, हे बघा पुन्हा एकदा स्मूथ सरफेस असेल, आता याला अपोज करणारा कुठलाच फोर्स नाहीये, त्याच्यामुळे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर बॉडी ट्रॅव्हल करत असेल तर अप्लाय केलेला फोर्स पण अजिबात नसणार आहे कुठलाही. एक्सटर्नल फोर्स काय नसणारच ना अजिबात, कारण एक्सटर्नल फोर्स इथं लावला तर इथं ऍक्सेलरेशन क्रिएट होणार, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी क्रिएट होणार नाही. त्यामुळे स्मूथ सरफेसवर बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असेल तर एक्सटर्नल फोर्स नसणार आणि त्याच्यामुळे वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स 0 असणार आहे. आणि ऍक्सेलरेशन जात असेल तर याचं A एवढा ऍक्सेलरेशन असेल तर मास इंटू ऍक्सेलरेशन एवढा फोर्स लावा लागणार ना. फोर्स येणार मास इंटू ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट S म्हणजे MAS एवढं वर्क डन होणार आहे. आणि हाच रफ सरफेस असला तर कसं होणार बघा, जरा व्यवस्थित थिंक करा. हा स्मूथ सरफेस ऐवजी जर रफ सरफेस असेल, रफ सरफेस असेल तर इथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार बघा, दॅट इज μmg एवढा फ्रिक्शनल फोर्स असणार ना. आता बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर ट्रॅव्हल करायची असेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करायचं असेल तर फोर्स किती लावा लागणार? μmg एवढा फोर्स लावला तरच काय होणार आहे? अप्लाइड फोर्स फ्रिक्शनल फोर्सला कॅन्सल करणार आणि ती बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने बॉडी आता ट्रॅव्हल करायची असेल तर फोर्स लावावा लागेल आपल्याला μmg आणि डिस्प्लेसमेंट होणार S. त्याच्यामुळे बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असेल रफ सरफेसवर तर वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स येणार आहे μmg इंटू S. आणि ऍक्सेलरेशन जर जात असेल तर μmg एवढा लावावाच लागणार फोर्स प्लस MA एवढा ऍडिशनल फोर्स आणि लावावा लागणार, म्हणजे एकूण फोर्स येणार आहे μmg प्लस MA. एकूण फोर्स किती लावा लागणार ऍक्सेलरेशन येण्यासाठी? μmg प्लस MA इंटू डिस्प्लेसमेंट S. आणि तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाऊ दे नाहीतर ऍक्सेलरेशन जाऊ दे, वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स काढायचं झालं तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जात असला किंवा ऍक्सेलरेशन जरी जात असला तर फ्रिक्शनल फोर्स कंटिन्युअसली μmgच राहणार ना, आणि तो डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन राहणार. त्यामुळे वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स येणार आहे मायनस μmg इंटू S. आणि कुठलीही केस असू दे, वर्क डन बाय नेट फोर्स हे काय असतं? 0 असतं व्हेन बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. बॉडी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर ट्रॅव्हल करत असेल आणि क्वेश्चन विचारला की वर्क डन बाय नेट फोर्स किती, नेट फोर्स म्हणजे सगळ्यांचा मिळून, एक्सटर्नल फोर्स फ्रिक्शनल फोर्स सगळ्यांचा मिळून नेट फोर्स. ओके, इफ अ बॉडी इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी देन वर्क डन बाय नेट फोर्स इज इक्वल टू 0.